द आशा एजुकेशनल सोसाइटी 2015 में श्रृंगी दुबे के द्वारा शुरू की गई थी, जिसका मुख्य उद्देश्य सभी तरह के बच्चों का सर्वांगीण विकास करना था। फिर चाहे वो विशेष जरूरत वाले बच्चे हो, बच्चों के लिए हर साल अलग अलग तरीकों का गतिविधियां कराया जाता है, जैसे कि वार्षिक समारोह, वार्षिक पिकनिक और वार्षिक स्पोर्ट्स स्पर्धा, जिसका मुख्य उद्देश्य बच्चों को सामाजिक बनाना होता है और उनका आत्मविश्वास बढ़ाना होता है। इसी को ध्यान में रखकर आज वार्षिक खेलकूद प्रतियोगिता चौंदे पाटिल स्टेडियम विशालनगर में रखी गई है, जिसमें सभी बच्चों और उनके पेरेंट्स को भाग लेने के लिए प्रोत्साहित किया जाता है। कार्यक्रम की शुरुआत सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आशा दुबे, जलसेना सेवानिवृत्त जायरिशी दुबे ने किया और मुख्य अतिथि के रूप में डॉक्टर सारिका हदावले मौजूद थी। सभी विद्यार्थियों और पेरेंट्स ने पूरे कार्यक्रम में बढ़ चढ़कर हिस्सा लिया। अंत में टीचिंग और नॉन टीचिंग स्टाफ, बच्चों और पेरेंट्स को उनके कार्य के लिए सम्मानित किया गया। सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आशा इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्पोर्ट्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आहे श्रृंगी दुबे सर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की कार्यक्रमाचं आयोजन कशासाठी करण्यात आलेलं आहे आणि इथे स्पेशल मुलेही दिसत आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यामध्ये स्पेशल मुलेही आहेत का, यांच्यासाठीही काही स्पोर्ट्स आयोजन केलेलं आहे का। गुड मॉर्निंग बोथ ऑफ यू। सो ये एक इंक्लूसिव स्कूल है, द आशा इंटरनेशनल स्कूल, जहाँ पे हम हर तरह के बच्चों को लेते हैं, चाहे वो स्पेशल नीड बच्चे हों, चाहे विदाउट स्पेशल नीड हो, और हम उन सबको एक प्लेटफॉर्म देते हैं, कॉमन प्लेटफॉर्म देते हैं, जहाँ पर वो अपना पार्टिसिपेशन कर पाएँ, चाहे वो खेलकूद का हो, एनुअल फंक्शन का हो, स्टेज परफॉर्मेंस हो, या फिर कोई भी एक्टिविटीज़ कराई जाए तो उसमें सबका इक्वली पार्टिसिपेशन हो। तो यही हमारा मेन ऑब्जेक्ट है और इसके लिए हम टाइम टू टाइम बहुत सारी इवेंट कराते रहते हैं और कोशिश यही करते हैं कि हर बच्चों को अंडर वन रूफ सारी सुविधाएं प्रोवाइड कराई जा सके। स्पेशल बच्चों के लिए क्या है आज, मतलब स्पोर्ट्स? स्पेशल बच्चों के लिए हमने अलग अलग तरीके के कॉम्पिटिशन्स ऑर्गेनाइज किए हैं, जिसमें उनको बॉल कलेक्शंस वाला है, जिससे भी उनका फाइन मोटर और ग्रॉस मोटर इम्प्रूव किया जा सके। उस तरह के हम कोऑर्डिनेशन हो, हैंड आई कोऑर्डिनेशन हो, या फिर उनका अपने पेरेंट्स के साथ कोऑर्डिनेशन कैसा है, ये सब जानने के लिए हम इस तरह के कॉम्पिटिशन्स या इवेंट्स जो है ऑर्गेनाइज कराते हैं। कितने बच्चों ने यहाँ पे? अराउंड 130 स्टूडेंट्स हैं, जिसमें से 40 ऐसे स्टूडेंट्स हैं जो कि स्पेशल नीड स्टूडेंट्स हैं। चीफ गेस्ट हमारे डॉक्टर सारिका आई हुई हैं, द फाउंडर ऑफ दिस स्कूल मिसेस आशा दुबे, वो यहाँ पे अवेलेबल है, और एक मिस्टर विनायक गायकवाड़ जो कि आने वाले हैं, यहाँ के नगर सेवक है, वो यहाँ के चीफ गेस्ट है। हाय, आय एम सोनिया म्हसवेकर। माझा मुलगा आशा इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये आहे आणि आज त्यांचा स्पोर्ट्स डे आहे आणि स्पेशल मुलांसाठी दिस इज व्हेरी हेल्पफुल। म्हणजे त्यांना सोशल कनेक्शन्स अँड जनरल ॲक्टिव्हिटीजला बाहेर जास्त स्कोप मिळत नाही, पण स्कूलतर्फे खूप चांगली ॲक्टिव्हिटी घेतात। इव्हन हीच नाही, बाकीच्या आउटिंगच्या ॲक्टिव्हिटीज आणि अदर ॲक्टिव्हिटीज पण स्कूल घेतं अँड दॅट इज व्हेरी बेनिफिशियल आणि हेल्पफुल फॉर आवर किड्स। आजचं स्पोर्ट्स डे आहे या मुलांसाठीचा, त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, म्हणजे एक्झॅक्टली मुलांना कळेल की कन्सेप्ट काय आहे स्पोर्ट्स डेचा, आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण मुलांना कळतील। त्यामुळे सोशली टर्न ऑन ॲक्टिव्हिटीज, म्हणजे याचा टर्न, त्याचा टर्न, नेक्स्ट टर्न वगैरे, त्या बरेचसे कन्सेप्ट मुलांचे या ॲक्टिव्हिटीमुळे क्लिअर होतात। अँड कम्पेअर टू अदर स्पेशल स्कूल यांच्या बाकीच्या गोष्टी पण खूप चांगल्या आहेत, म्हणजे करिक्युलम पण ऑन ट्रॅक आहे, जस्ट लाईक नॉर्मल स्कूल। म्हणजे स्पेशल स्कूलमध्ये सहसा मागे असतो, पण हे इथे खूप चांगलं घेतात आणि 1-to-1 अटेन्शन पण आहे त्यांचं मुलांवरती, आणि माझ्या मुलामध्ये मला खूप इम्प्रूव्हमेंट दिसते या स्कूलमध्ये घेतल्यानंतर। So I'm really excited for this annual sports meet, because most of the times what happens is that we really feel excluded from the family events which are organized in school, whether it is annual day or sports day or any kind of celebration wherein parents do gather with other parents. So including our special kids in these kind of events is a feeling of great honor for us, and we are excited to see the performance of all the students here. And I do get encouraged by sir by organizing these events, whether it is annual day or sports day, and he has been always taking care of these kind of activities with special needs, including picnic tours and other things. So we are thankful to him. माझी ही सेकंड टाईम आहे की मी स्पोर्ट्स डे यांच्यासाठी गेस्ट आहे। माझ्यासाठी हा खूप स्पेशल डे आहे। लास्ट टाईम आय फेल्ट व्हेरी ऑनर्ड, इट वॉज माय प्लेजर टू अटेंड दिस शो, कारण स्पेशल मुलांसाठी प्लस त्यांच्याबरोबर असणाऱ्या जे अदर किड्स आहेत त्यांची प्रॅक्टिस करून घेणं
ह्यांचे जे टीचर्स आहेत हे 1 महिन्यापासून त्यांची प्रॅक्टिस त्यांच्या स्कूलमध्ये करून घेतात. त्यांचं रिलेशन एकमेकांबरोबर इतकं स्ट्रॉंग बनतं. प्लस इथे मोठ्या ग्राउंडवर येऊन देखील ते जसं टीचरने सांगितलं त्या पद्धतीने ते प्रेझेंट करतात आणि ते रिअली एन्जॉय करतात. माझ्यासाठी तर इथे येणं मला खूप छान वाटतं. मी एन्जॉय करते आणि मी स्वतःहून येते. वेगळे म्हणण्यापेक्षा ते खूप स्पेशल आहेत. ओके, त्यांची आपल्याला केअर करायला हवी. तसंच आपल्याकडे नॉर्मली ज्या गोष्टी नाही आहेत, जेवढं इमोशनल बॉन्डिंग आपल्याकडे नसतं ते त्यांच्याकडं भरभरून असतं. सो वी कॅन से की EQ इज व्हेरी हाय ॲज वेल एज IQ ऑफ सम ऑफ द किड्स इज व्हेरी हाय. सो तुम्हाला त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी लर्न पण करायला मिळतील. जेव्हा तुम्ही त्यांच्या एका छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची तर तुम्ही त्यांच्याकडून देखील काही फीडबॅक घ्याल. सर तसं बघितलं तर CP म्हणजे सिरेब्रल पाल्सी. इट इज ऑल्सो स्पेशल कंडिशन. सो आय हॅव सीन ह्या मुलांसाठी, स्पेशल मुलांसाठी एक स्पेशल इंडियाने अकॅडमी खोललेली आहे, ज्यांचं ट्रेनिंग प्रॉपरली गुजरातमध्ये होते आणि ते पण आपल्या स्पोर्ट्सच्या व्यक्तींकडून होतं. जी मुलं, मला असं वाटतं की माझ्या ह्या स्कूलमध्ये एखादं मूल खूप छान ट्रेन झालेलं आहे किंवा एखाद्या स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं आहे तर मी त्याला त्या अकॅडमीमध्ये पुढे ठेवून त्याचं ट्रेनिंग प्रॉपरली करून त्यांना तिथून उभारून आणले जातात. असे खूप सारे उदाहरणं आहेत ॲक्च्युली, ज्यांची नावं मला आता माहीत नाही. पण माझ्याकडे जी CPची फाउंडेशन आहे जे आपल्या इंडियामध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्या ह्या मुलांना पुढे जाऊन ट्रेनिंग देऊन त्यांचं भरभरून स्वागत केलं जातं, त्यांना उभारलं जातं. आशा स्कूल खरं बघितलं तर स्पेशल स्कूल फार कमीच आहेत आणि नॉर्मल अशा मुलांसाठी नॉर्मल स्कूलमध्ये ॲडमिशन इज व्हेरी डिफिकल्ट. कारण त्यांची तेवढी केअर घेणं, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये नॉर्मल मुलांबरोबर हँडल करणं इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर द टीचर ॲज वेल. म्हणून आशा स्कूलमध्ये हे जे श्रींगी दुबे सर जे आहेत, जे डिरेक्टर आहेत, त्यांनी हे जे पाऊल उचललं आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि पेरेंट्ससाठी फार मोठा होप आहे. इथे स्पेशल किड्ससाठी एक वेगळा स्पेशल प्रोग्राम आहे. स्पेशल किड्ससाठी एक वेगळं स्पोर्ट्स एज्युकेशन पण आहे. इट इज नॉट नॉर्मल लाईक फॉर एव्हरी अदर चाइल्ड. ह्या किड्सला नॉर्मल चाइल्डबरोबर पण सोशली इन्वॉल्व करणं हा पण ह्यांचा एक मोठा प्रोग्राम आहे. म्हणून दे ऑल्सो हॅव अदर किड्स. म्हणून तर आज स्पोर्ट्स डे देखील त्यांचा नॉर्मल किड्स आणि स्पेशल किड्स यांचा एकत्र केलं जातो आणि त्यांची सोशल बॉन्डिंगसुद्धा खूप स्ट्रॉंग दिली जाते. मला असं वाटतं ही जी स्कूल आहे आशा स्कूल ही आता इतक्या मोठ्या प्रगतीपथावर आहे की ते अजूनसुद्धा खूप साऱ्या प्रयत्न करून आम्ही बाकीचे जे आम्हाला मदत करू शकतात त्यांच्याबरोबर बोलणं करून आम्ही थोडंसं स्कूलला मोठं करण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून आम्ही पेरेंटच्या पण आयडिया घेत आहोत, आम्ही बाकीचे लोकांच्या पण आयडिया घेत आहोत. प्रत्येकाच्या मदतीने आपण पुढे जाऊया आणि ह्या स्पेशल मुलांसाठी भरपूर काही करूया कारण त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी भरभरून आहेत आणि आपण त्यांना अजून मोठ्या पथावर नेऊया. दे आर ऑलरेडी डुईंग देअर जॉब. इट्स ॲक्च्युली मी असं म्हणेल की आपल्यासाठी आपण जे आहोत ज्यांच्याकडे स्पेशल किड्स नाही आहेत, वी डोंट नो की ते किती गोष्टींना सामोरे जात आहेत. इट्स अ बिग चॅलेंज फॉर देम. ओके, आणि मी असे खूप सारे किड्स बघितलेत, त्यांचे पेरेंट्सला पण गेले. बिंग अ फिजिओथेरपिस्ट मी त्यांना हँडल पण केलेलं आहे. ते ऑलरेडी त्यांचे जो रोड असतो, त्यांची जी जर्नी आहे त्यांच्यामध्ये ते भरपूर सारे शिकतात गोष्टी करण्यासाठी. म्हणून दे आर ऑलरेडी पेशंट. मी मार्गदर्शन करण्यापेक्षा I have already seen the parents. Those are already patient. They are handling their kids very nicely. There are only few parents ज्यांना असं वाटतं की बाबा आमच्याकडेच असं का आहे. मग ते त्यांना देखील आपण जेव्हा काउन्सिलिंग करतो की तुमच्याकडे ही जी गोष्ट आलेली आहे स्पेशल किडची, तुम्हाला तिला कशा पद्धतीने पुढे नेलं पाहिजे. जसं तुमच्याकडे खूप सारे पेशन्स पाहिजेत. तुम्हाला त्यांना प्रत्येक वेळी कॉम्पिटिटिव्ह पद्धतीने नाही बघितलं पाहिजे. तुमच्याकडे काय गोष्ट, माझ्या मुलाकडे ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे, ती बाकीच्या मुलांकडे नाही आहे, ती तो खूप छान करतो आहे ह्या गोष्टीमध्ये, मग मला त्या गोष्टीवरती भर देऊन त्याला खूप सारं पुढे शिकवता येईल. किंवा माझ्या टीचरला सांगता येईल की बाबा हा मुलगा जो आहे याला किंवा मुलगी जी आहे हिला थोडी याची भीती वाटते. देर आर टर्म्स लाईक फोटोफोबिया, फोनोफोबिया, और त्याच्यामध्ये काहीतरी मोटर डेव्हलपमेंट कमी असते, और सेन्सरी स्टिम्युलेशन्समध्ये प्रॉब्लेम असतात.
ह्या सगळ्या गोष्टी कुठे आपल्याला कमी वर असं आहे त्या पद्धतीने आपण टीचरबरोबर बोलणं केलं पाहिजे. सो ही त्यांची पेरेंट टीचर मीटिंग होतच असते, त्याच्यामध्ये त्यांनी बोलणं करून घेतलं पाहिजे. आपण इथे द आशा इंटरनॅशनल स्कूल या संयुक्त म्हणजे स्पेशल मुलांसाठी आणि सामान्य मुलांसाठीच्या सुद्धा शाळेच्या कार्यक्रमामध्ये आहोत इथे. तर या शाळेची सुरुवात साधारणतः 8-9 वर्षापूर्वी झाली. श्रृंगी दुबे यांनी या शाळेची सुरुवात केली आणि आता शाळेच्या स्पेशल मुलांची संख्या साधारणतः 60 ते 80च्या संख्येमध्ये आहे. आणि सकाळच्या सेशनमध्ये सामान्य मुले म्हणजे जी रेग्युलर मुलं आहेत ज्यांना काही बाकी इश्यू नाही आहेत त्यांची शाळा चालती. आणि थेरगावमध्ये ही सध्या शाळा आहे. शाळेचं वैशिष्ट्य असं की दुपारच्या सेशनमध्ये जी पूर्ण स्पेशल मुलं आहेत, स्पेशल म्हणजे मतिमंदच आपण असं धरलं नाही पाहिजे आहे कारण त्याची व्याख्या खूप बदलत चाललेली आहे सध्या. तर ऑटिझम हा एक म्हणजे स्वमग्न मराठीमध्ये ज्याला म्हणतो, तर स्वमग्नता असलेली मुलं म्हणजे त्यांच्या विश्वात असतात, स्पेशल ॲबिलिटी त्यांच्या काही असतात, पण ही मुलं खूप हायपर असतात, त्यांचा कदाचित फोकस नसतो. मग अशा मुलांना आपल्याला काहीतरी करावं म्हणून त्यांनी ही संस्था चालू केली. या संस्थेमध्ये वेगवेगळे उपक्रम होतात म्हणजे शाळेत कोणत्याही पद्धतीने ही स्पेशल आहेत म्हणून वेगळं ठेवायचं असं काही त्याच्यामध्ये ठरवलं जात नाही. मग रेग्युलर शाळांमध्ये जसे मुलांचे गॅदरिंग होतात, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात. आज आपण स्पोर्ट्स डेला आलेलो आहोत तर स्पोर्ट्सचे कार्यक्रम होतात. हे सगळे कार्यक्रम दरवर्षी शाळेत घेतले जातात. 2 वर्ष कोरोनामुळे या मुलांना सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेला आहे कारण इतर मुलांना एवढा झाला नसता पण यांना खूप झाला घरात बसून. पण जेवढी बाहेर येतील त्यावेळेला ही मुलं जास्तीत जास्त सामान्य होऊ शकतील. त्याचप्रमाणे दिवाळीच्या वेळेला पणत्या रंगवणे किंवा काही क्राफ्टची कामं अशी घेतली जातात जेणेकरून मुलांना जास्तीत जास्त समाजाभिमुख होता येईल किंवा समाजाचा पार्ट बनता येईल. आणि आता पुढच्या महिन्यामध्ये साधारणतः जानेवारीमध्ये एक मोठं गॅदरिंगसुद्धा होईल ज्याच्या याच्यामध्ये मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल. अशा विविध कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होतात. जरूर माझ्या मते सगळ्यांनी भेट द्यावी अशा शाळांना, अशा संस्थांना आणि माहिती जाणून घ्यावी कारण स्पेशल मुलं म्हणजे कोणीतरी कामातून गेलं आहे, बापरे त्याला काहीच कळत नाही असा मनातनं विचार समाजाने बदलला पाहिजे आहे. तर त्यांच्या स्पेशल ॲबिलिटीज असतात. तर या स्पेशल ॲबिलिटीज काय आहेत हे समजून घेण्यासाठी एकदा आपण नक्कीच भेट द्यावी. मेरा नाम कविता है और हम यहाँ पे आशा इंटरनेशनल स्कूल के स्पोर्ट्स डे से बोल रहे हैं. मेरी बेटी आस्था यहाँ पे आई थिंक 7 मंथ से पढ़ाई कर रही है और यहाँ पे बहुत ही डिफरेंट, मेरी बच्ची स्पेशल किड है और उसको यहाँ पे बहुत अच्छा ध्यान दिया जाता है. इन बच्चों को ज़्यादा से ज़्यादा बहुत सारा प्यार और ध्यान की ज़रूरत रहती है. तो यहाँ इस स्कूल में भरपूर ध्यान और केयर दिया जाता है. इस चीज़ से हम लोग बहुत ही खुश हैं और पढ़ाई के मामले में भी 1-to-1 अटेंशन दिया जाता है. और इस स्कूल में आने के बाद बहुत सारा इम्प्रूवमेंट हमको एकेडमिक्स में दिखाई पड़ रहा है और मोस्ट इम्पॉर्टेंटली मेरी बच्ची बहुत ही खुश है यहाँ पे आने के बाद. So thank you so much Asha International School. Hello, my name is Ravi Kant Singh and I am here in Asha International Sports Activity Day and my child is participating in this. My child name is Rudra Singh and I am very happy the way my child is doing over here. So as a parent what I expect from the school is the safety of my child and overall the groom up of my child and the development. So here the teacher and all the staff of this school is very cooperative and they always give the personal touch. So I am very satisfied with the way my child is there and I will feel satisfied when my child is in the school. And secondly, see, it's a truly inclusive school. My child is little lacking in other areas, so he's little weak. So the special focus he need for the 1-to-1 interaction that is he is getting. So I am very happy with the way he is developing over here and he is quite happy when he go to school. हेलो, आई एम द सेंट्रल कोऑर्डिनेटर ऑफ द आशा स्कूल. वी हैव हमारे पास दोनों काइंड्स के बच्चे हैं, लाइक इंक्लूसिव है, स्पेशल नीड्स किड्स ही है और नॉर्मल भी है. आज के इवेंट्स के लिए हमने काफ़ी तैयारी की है. ओवरऑल द इवेंट वाज वेरी नाइस. बच्चों को ट्रीट करने के लिए हमें काफ़ी अप्स एंड डाउन्स करना पड़ता है बट ओवरऑल अभी बहुत मैनेजेबल हो गया है. बहुत टास्क आते हैं कैसे उनको हैंडल करना है बट विथ ऑल द प्रिंसिपल्स एंड ऑल द कलीग्स हम उनको इतना वॉकअप कर देते कि वो अभी बहुत स्टेबल है, वो खुद से अपना टास्क करते. आज वो उनके पेरेंट्स ने और बच्चों ने इतना अच्छे से इवेंट्स किया है कि आई एम वेरी हैप्पी फॉर दिस इवेंट्स. थैंक यू.